आता आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे ग्लुकोज ब्रेकडाऊनमधली चौथी स्टेप पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं? ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं पायरुवेटमध्ये, त्या स्टेपला म्हणायचं ग्लायकोलायसिस. त्याच्यामध्ये पण काही हाय एनर्जी मॉलिक्युल्स तयार होतात, 2 ATP खर्च पण होतात. नंतर लिंक रिॲक्शन की ज्याच्यामध्ये पायरुवेटचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये होतं, इथेही काही NADH तयार होतात. त्यानंतर त्या ॲसिटिल कोएन्झाईम एची एंट्री होते क्रेब्स सायकलमध्ये आणि क्रेब्स सायकलमध्ये पुन्हा त्यातली एनर्जी रिलीज होते, CO2 बाहेर पडतो आणि जी एनर्जी रिलीज झाली ती ATP, NADH आणि FADH2मध्ये स्टोअर केली जाते. यातलं जे इथंपर्यंत फॉर्म झालेलं ATP आहे त्याला म्हणायचं सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन, कारण डायरेक्ट त्या ग्लुकोजपासून ते ATP तयार झाले. आता इथे जे NADH आणि FADH2 तयार झाले ते त्या मायटोकॉन्ड्रियनच्या इनर मेम्ब्रेनमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असते, त्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये ते त्यांची एनर्जी किंवा ते हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स देतात आणि ते इलेक्ट्रॉन तिथून ट्रान्सफर होताना ती जी एनर्जी रिलीज होते त्यामुळे किमोऑस्मॉसिस म्हणजे प्रोटॉनचा फ्लो होतो, हाय ग्रेडियंट म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, आणि त्या फ्लोमुळं ATP सिंथेस नावाचा एन्झाईम ॲक्टिवेट होतो आणि ADPचं कन्व्हर्जन ATPत होतं म्हणजे फॉस्फोरायलेशन होतं. आता ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये जी लागणारी एनर्जी आहे ADP टू ATP कन्व्हर्जन ही ऑक्सिडेशन रिडक्शनमधून येते, म्हणून ह्याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणायचं. प्लांट्समध्ये जेव्हा फोटोसिंथेसिस होतं तेव्हा ती रिक्वायर्ड एनर्जी ही लाईटपासून येत असते, म्हणून त्याला फोटोफॉस्फोरायलेशन म्हणायचं. इथे ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शनमधून एनर्जी येते म्हणून याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणायचं. ओके, आता ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे. ह्याच्यामध्ये 4 कॉम्प्लेक्सेस, कॉम्प्लेक्स 1, 2, 3, 4, ह्यातला प्रत्येक पार्ट नंतर आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. आत्ता आपण फक्त लेआउट पाहतो आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही एन्झाईम्स दिसत आहेत, CoQ आहे किंवा सायटोक्रोम C आहे. तर हे 1, 2, 3, 4 ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे आणि ATP सिंथेस इथे ॲक्च्युली किमोऑस्मॉसिस होतं, म्हणजे प्रोटॉन ग्रेडियंट तयार होतं. त्या प्रोटॉन ग्रेडियंटचा हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन असा फ्लो होतो आणि त्या फ्लोमुळं तिथे ATP सिंथेस ॲक्टिवेट होऊन ATPचं सिंथेसिस होतं. सो दिस होल प्रोसेस इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आता जर हा जो कॉम्प्लेक्स 1 आहे, हा कॉम्प्लेक्स 1 काय करतो? NADHचं ब्रेकडाऊन NAD+ करतो आणि तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि ह्याच वेळेला हा जो कॉम्प्लेक्स 1 आहे इथून काही प्रोटॉन्स बाहेर पंप केले जातात. म्हणजे बाहेरची जी आहे ती इंटर मेम्ब्रेन स्पेस आहे, 2 मायटोकॉन्ड्रियनच्या मधली स्पेस आहे. आपण पाहूया, हे मायटोकॉन्ड्रियन आहे आणि हे इनर मेम्ब्रेन आहे. आता हे जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे ही इथे आहे, या मेम्ब्रेनमध्ये आहे, या इनर मेम्ब्रेनमध्ये आहे आणि ही जी आहे ही स्पेस जी आहे 2 मेम्ब्रेनच्या मधली स्पेस ही आहे आणि हे जे आतलं मॅट्रिक्स आहे हे इथे आहे. ओके, सो दिस इज इंटर मेम्ब्रेन स्पेस अँड दिस इज इनर मॅट्रिक्स. ओके, अशा पद्धतीनं आता हे जे चाललं आहे हे सगळं ह्या मेम्ब्रेनमध्ये चाललेलं आहे. वॉट एव्हर प्रोसेस इज गोईंग ऑन इन दिस मेम्ब्रेन. बाहेरच्या बाजूला जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये आता हे प्रोटॉन आतून बाहेर पंप केले गेले. सो द प्रोटॉन्स आर पंप्ड फ्रॉम स्पेस ऑफ मॅट्रिक्स, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समधून ते इनर मेम्ब्रेन स्पेसमध्ये पंप केले गेले. ओके, हे कुठं झालं? कॉम्प्लेक्स 1मध्ये. नंतर तो जो इलेक्ट्रॉन आहे तो दिला गेला, इट इज गिवन टू CoQ. कॉम्प्लेक्स 1 इलेक्ट्रॉन दिला कोएन्झाईम Qला. नंतर जे FADH2 तयार झालं सक्सिनेट लेव्हलला, क्रेब्स सायकल, आपण क्रेब्स सायकल डिटेलमध्ये बघणार आहे. तर जे FADH2 तयार झालं त्या FADH2नं त्याचा इलेक्ट्रॉन दिला कॉम्प्लेक्स 2ला आणि इथे पण ह्या कॉम्प्लेक्स 2नं पुन्हा तो इलेक्ट्रॉन दिला CoQला. म्हणजे कॉम्प्लेक्स 1ला NADHनं दिला, कॉम्प्लेक्स 2ला FADH2नं दिला. हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स कॉम्प्लेक्स 1 आणि कॉम्प्लेक्स 2नं CoQला दिले. CoQनं तो इलेक्ट्रॉन कॉम्प्लेक्स 3ला दिला. इथं तो इलेक्ट्रॉन पास होताना तो त्याची एनर्जी देतो, त्या एनर्जीमुळं ते प्रोटॉन पंप होत आहेत, म्हणजे आतले प्रोटॉन्स हे बाहेर पंप होत आहेत. आतले म्हणजे मॅट्रिक्समधले प्रोटॉन्स हे इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये पंप होत आहेत. तर हे झालं कॉम्प्लेक्स 3. आता तो इलेक्ट्रॉन पुन्हा सायटोक्रोम Cकडे गेला, तिथून तो कॉम्प्लेक्स 4कडे गेला आणि फायनली तो जो त्या कॉम्प्लेक्स 4नं पण पुन्हा आतले प्रोटॉन्स बाहेर पंप केले आणि फायनली तो जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन रिसीव केला ऑक्सिजननं आणि ऑक्सिजननं तो इलेक्ट्रॉन रिसीव केल्यानंतर तिथे हायड्रोजन, ऑक्सिजन आणि तो इलेक्ट्रॉन ह्याचं कॉम्बिनेशन होऊन वॉटर मॉलिक्यूल
तयार झाला. म्हणजे फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर म्हणून इथे ऑक्सिजनचा रोल आहे. म्हणजे रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजनचा रोल आहे तो सगळ्यात शेवटी आहे ॲज अ फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. पण तोच ड्रायव्हिंग फोर्स आहे. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असल्याशिवाय ही प्रोसेस कंप्लीट होत नाही. आणि इन दिस वे हे जे काही प्रोटॉन आहेत हे बाहेर पंप झाले, त्यामुळे बाहेर प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. उलटं आत मॅट्रिक्समध्ये प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, त्यामुळे ते जे प्रोटॉन्स आहेत ते बाहेरून आत पंप केले जातात. बाहेरून आत म्हणजे इंटरमेम्ब्रेन स्पेसमधून आत, कारण बाहेर पंप केले जातात म्हणण्यापेक्षा ते मूव्ह होतात, कारण कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट तयार होतो आणि त्यामुळे बाहेरून आत ते मूव्ह होतात. पंप नाही केले जात, ते मूव्ह होतात, कारण बाहेर हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, आत लो कॉन्सन्ट्रेशन आहे. त्यामुळे बाहेरून आत मूव्हमेंट होते, त्याची डिफ्युजन होतं. आणि हे होत असताना ह्या ATP सिंथेजला जी काही एनर्जी मिळते त्यामुळे ADPचं कन्व्हर्जन ATPमध्ये होतं. म्हणजे थोडक्यात आपण एका सेंटेन्समध्ये बघितलं तर ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमुळं NADH आणि FADH2 मधली जी एनर्जी आहे ती एनर्जी इलेक्ट्रॉनद्वारे ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमधून फायनली ट्रान्सफर केली जाते. आणि ह्या कॉम्प्लेक्सेस थ्रू ATP सिंथेज शेवटी प्रोटॉन पंप ग्रेडियंट तयार झाल्यामुळं, म्हणजे बाहेर हाय प्रोटॉन इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये, मॅट्रिक्समध्ये लो प्रोटॉनमुळं ते प्रोटॉनचा फ्लो होतो आणि त्या फ्लोमुळं तो ATP सिंथेज ॲक्टिवेट होतो आणि ATP तयार होतं. दिस इज द फायनल स्टेप. ह्याला म्हणायचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आता हे कॉम्प्लेक्स 1 न कोक्यूला इलेक्ट्रॉन दिला म्हणजे कॉम्प्लेक्स 1चं झालं ऑक्सिडेशन, कोक्यूनं इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे त्याचं झालं रिडक्शन. असं मागच्याचं ऑक्सिडेशन, पुढच्याचं रिडक्शन. जो इलेक्ट्रॉन देतो त्याचं ऑक्सिडेशन आणि जो घेतो त्याचं रिडक्शन. अशा पद्धतीनं ऑक्सिडेशन रिडक्शन अल्टरनेट प्रोसेस होत राहते. आणि ह्या ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेसमधून ATP तयार होतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आता इथे काय काय तयार झालं, ग्लायकोलायसिसमध्ये पण ATP NADH तयार झालं. पायरुवेट मेटाबॉलिझम म्हणजे कोएन्झाईम A जेव्हा तयार झाला तिथे पण NADH तयार झालं. आणि TCA सायकलमध्ये पुन्हा ATP NADH आणि FADH2 पण तयार झाले. आणि ह्या सगळ्याची टोटल मिळून आता ॲक्च्युली एका NADHपासून 3 ATP तयार होतात आणि एका FADH2पासून 2 ATP तयार होतात. अशा पद्धतीनं ते ATPचं कॅल्क्युलेशन आहे ते आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहे.